अद्रक लागवडीची या शेतामध्ये जवळपास पूर्ण तयारी झाली आहे. बेडवर खत टाकून फक्त इथं अद्रक लागवड करायची आहे. खूप जास्तीचं टेम्परेचर आहे, जवळपास 40, 41, 42पर्यंत टेम्परेचर जातं आहे. आणि अशा टेम्परेचरमध्ये जर आपण अद्रक लागवड केली तर त्याच्यामध्ये मर होण्याचे, त्याच्यानंतर जो काही आपला कंद आहे हा सडून किंवा मग त्याला संतावापासून खराब होण्याचे भरपूर सारे चान्सेस आहे. तर अशा वातावरणामध्ये जर आपण अद्रक लागवडीचा विचार करणार असेल तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं एक काम करायचं आहे की ते असं असणार आहे की हे जे काही बेड हे साधारण आपल्याला लागवडीच्या अगोदर 5 ते 7 घंटे असे 2 दिवस भिजवायचे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये सरी पाडून आपल्याला त्याच्यानंतरच अद्रक लागवड करायची, जेणेकरून जमीन जी काही उष्णता आहे आणि आपण पाणी दिल्यानंतर जो संतावा येतो तो पहिलेच क्लिअर होऊन जाईल, जमीन थंड होईल आणि लागवड केल्यानंतर त्या अद्रकीच्या कांद्याला कुठल्याही प्रकारचा अपाय होणार नाही. जर तुम्ही आता अद्रक लागवडीचा विचार करत असाल तर याच पद्धतीने अद्रक लागवड करा. आणि लागवड केल्यानंतरही आपल्याला सुरुवातीचे 2 पाणी जवळपास 5 ते 6 घंटे द्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला 2-3 दिवस इंटरवलला पाणी द्यायचे. त्याच्यानंतर आपलं अद्रकीचं पीक जे एकदम चांगलं सस्टेन होईल आणि त्याचं जर्मिनेशन आणि वाढही एकदम चांगली होईल. माहिती आवडली असेल तर आपल्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा आणि याबद्दल आपले काय विचार आहे हे नक्कीच कमेंटमधून कळवा. धन्यवाद.